टीम इंडिया मायदेशी परतली, विमानतळावर भारतीय टीमचं जल्लोषात स्वागत। विश्वचषकातील चमकदार कामगिरीनंतर हार्दिक पांड्या ठरला T20 फॉर्मॅटमध्ये नंबर 1 अष्टपैलू खेळाडू। श्रीलंकेच्या स्टार खेळाडू हसरंगाची बरोबरी। नीट पेपर फुटी प्रकरणात मास्टरमाइंड अमन सिंगला अटक, झारखंडच्या हजारीबागमधून पोलिसांची कारवाई। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू दिल्ली दौऱ्यावर, चंद्राबाबू आज मोदींना भेटण्याची शक्यता। जयपूरमध्ये मुसळधार पावसानंतर सखल भाग पाण्याखाली, रेल्वे स्टेशनवर साचलं पाणी, रस्त्यांना तलावाचं स्वरूप। हाथरस प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग, उत्तर प्रदेशच्या डीजीपींकडून तपासासाठी अनेक टीम तैनात, अनेक जिल्ह्यांच्या पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना। हाथरस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू, रुग्णालयामध्ये दाखल, अनेकांची प्रकृती चिंताजनक। नेपाळमध्ये सरकार पडणार, सीपीएन आणि यूएमएलमध्ये नवी युती, आज करार होणार। आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये भरलं पाणी, जंगली प्राण्यांची जीव वाचवण्यासाठी धडपड। मणिपूरमध्ये पावसाचा हाहाकार, रस्त्यावर बोट उतरवण्याची वेळ, प्रशासनाकडून बोटनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। मध्य प्रदेशातल्या भोजशाळेत सर्वेक्षणाचं काम पूर्ण, एएसआय अहवालावर आज सुनावणी होणार। जोरदार पावसानंतर जम्मू काश्मीरमधल्या शेतकऱ्यांना दिलासा, शेती कामांना आला वेग। जगन्नाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग, गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। रेल्वेमध्ये साखळी ओढणारे रडारवर 9,657 प्रवाशांवर कारवाई, 63 लाखांच्या वर दंड वसुली। अमरनाथ यात्रेच्या 6व्या दिवशी भाविकांचा पुढचा जत्था श्रीनगरच्या बेस कॅम्पवरून रवाना, बालताल आणि पहलगाम रोडवर मोठी सुरक्षा व्यवस्था।